संध्याकाळची वेळ होती, कामाला सुरुवात करायची होती. त्याआधी म्हणलं चला शिवला खाऊ घालून तिला झोपी लावावं. त्यामुळे झोक्यात टाकला आणि 1 तास झोका दिला, तरीसुद्धा हिची नखरे चालूच होते. ती काही झोपलीच नाही. त्यानंतर दिवसभर असा तिचा पसारा चालूच असतो. कोणतीही गोष्ट व्यवस्थित जागेवर ठेवतच नाही. पूर्ण कपडे कपाटातून काढून टाकून देत असते. मग ते सुद्धा आवरायला घेतले. पूर्ण गड्या घालून ठेवत असते कंटिन्यू, पण ती काय नीट व्यवस्थित ठेवतच नाही. लहान बाळ म्हणलं की ही गोष्टी होतच असते. त्यामुळे पूर्ण घर आवरून घेतलं, झाडू मारून घेतलं. संध्याकाळी मग इथं कोंबड्यांना चारा पाणी करण्यासाठी गेले आणि म्हटलं चला अंडे काढून यावा. इथं आमच्या घरच्याच कोंबड्या आहेत, त्यामुळे अंड्याची काय सगळी घरीच भेटतात. मग इथे शिव जंगलातून सुटल्यावर इथं खेळायचं चालूच होतं तिचं. त्यानंतर मग इथं आज संध्याकाळी रोडगा आणि वांग्याचं भरीत करायचं होतं, कारण तळी उचलायची. त्यामुळे तुमच्याकडे याला काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा. गावाकडे रोडगा आणि वांग्याचं भरीत असं म्हणतात. मग सगळं व्यवस्थित निवद भरून घेतले. त्यानंतर आज रानामध्ये खूप साऱ्या बाया होत्या, त्यामुळे जास्त मेथी होती. त्यामुळे 4-5 जणांनी आम्ही सगळे व्यवस्थित धुवून अशी मी लावत होते. 1200 जोड्या होत्या. खूप छान रेटसुद्धा भेटला. त्यानंतर स्वयंपाक मी आधीच करून घेतला होता, मग निम्मानंतर केला. त्यानंतर मग तळी उचलून घेतली आणि मग तुमच्याकडे ही पद्धत आहे का नक्की कमेंट करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.